संध्याकाळचे वाजले होते 5, 5:15 आणि माझ्या इव्हिनिंगच्या कामाला सुरुवात करायची होती, पण मला आज खूपच आळस आल्यासारखा झाला होता. तर म्हटलं तो दूर करण्यासाठी अगोदर आपण ब्लॅक कॉफी बनवूया. सध्याला मी काही चहा वगैरे घेत नाही, त्यामुळे विदाऊट शुगर ब्लॅक कॉफीच बनवली आणि म्हटलं जोपर्यंत पाणी गरम होते तोपर्यंत संध्याकाळी जो स्वयंपाक बनवायचा आहे त्याची पण तयारी करूया. तर तूर डाळ पाण्यामध्ये भिजायला ठेवली आणि त्यानंतर थोडेसे चणे होते ते पण काढून ठेवले. म्हटलं मुलांना चणा टिक्की बनवूया संध्याकाळी. तोपर्यंत पाणी गरम झालं, त्यामध्ये कॉफी पावडर टाकली आणि छान असं कॉफी पीत आता मी जे सुकलेले कपडे होते ना ते फोल्ड करायला घेतलेले आहेत. तर हे कपडे कालचे आहेत. सध्याला पाऊस खूप आहे त्यामुळे कपडे काही सुकत नाहीत. जे काल धुतलेले कपडे असतात ते आज फोल्ड करून ठेवते. त्यानंतर झाडून वगैरे काढलं पूर्ण घरामध्ये आणि बेडवरचं बेडशीट मी धुतलं होतं, त्यामुळे दुसरं जे चादर वगैरे आहे त्यावरती आथरवून घेतली. तूर डाळ सुरुवातीला आपण अर्धा तास भिजवून ठेवली की लवकर शिजते. त्यानंतर तांदूळ धुवून काढले. सर्वामध्ये मी मीठ टाकलं, एक बटाटा टाकला चण्यामध्ये, त्यामध्ये काय पाणी नव्हतं टाकलं, मी वाफेवरच शिजवलं होतं आणि त्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरवरती त्याला बारीक केलं. त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ, तांदळाचं पीठ टाकलं, थोडेसे बेसिक मसाले टाकले आणि याची मी अशी गोल गोल टिक्की बनवायला घेतली. आता काहीतरी नवीन बनवायला लागलं की मुले लगेच येऊन बसतात मग मी काय बनवते हे पाहायला. तर सर्व टिक्क्या मी अशा पद्धतीने बनवून घेतल्या. तव्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून अगदी कमी गॅसवरती ह्या छान अशा भाजून घ्यायच्या क्रिस्पी होईपर्यंत. तर सर्व टिक्क्या बनवून झालेल्या आहेत. त्या मी सॉससोबत मुलांना खायला दिल्या आणि छोट्याशा भुकेसाठी असं काहीतरी त्यांना हेल्दी बनवून दिलं की ते पण खुश होतात आणि खूप आवडीने खातात. चला, त्यांना खायला दिल्यानंतर राहिलेला सर्व स्वयंपाक मी पटकन आवरून घेतला आणि लगेच त्यांना जेवायला पण दिलं होतं. नाहीतर काय होतं, थोडंसं अगोदर खाल्लं आणि जेवणामध्ये थोडासा गॅप दिला का मग ते पोटभर जेवत नाहीत. चला, आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. बाय.